नमस्कार. अश्विनी स्वादिष्ट किचनमध्ये मी अर्चना आज तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आपली सध्या मसाला सिरीज सुरू आहे, ज्यामध्ये आपण सुरुवातीला गोडा मसाला, कच्ची दाबेली मसाला, पावभाजी मसाला, सांबार मसाला पाहिलेला आहे. आज आपण इथे पाहणार आहोत गरम मसाला, जो तुम्हाला वेगवेगळ्या भाताच्या प्रकारांमध्ये वापरता येईल किंवा एखादा चटपटीत पदार्थ करायचा असेल तर अगदी पाव टीस्पून सुद्धा तुम्ही हा मसाला घालून तो पदार्थ चटपटीत करू शकता. तर आता आपण आधी सुरुवातीला याचं साहित्य पाहून घेऊया आणि मग पुढे कृती करूया. आज आपण गरम मसाला करतो आहोत, त्याचं साहित्य पाहून घ्या एकदा. धने 50 ग्रॅम, जिरं 50 ग्रॅम, वेलदोडा 15 ग्रॅम, बॅडगी मिरचीचं लाल तिखट आहे आपलं 15 ग्रॅम, चक्री फूल 15 ग्रॅम, मसाला वेलची 15 ग्रॅम, जायपत्री आहे 15 ग्रॅम, आपण अर्ध जायफळ घेतलेलं आहे, 1 टेबलस्पून मीठ घेतलेलं आहे, जे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं, मसाला टिकायला उपयोग होतो. काळे मिरे घेतलेले आहेत 20 ग्रॅम, शहाजिरं घेतलेलं आहे 20 ग्रॅम, लवंगा 20 ग्रॅम, दालचिनी घेतलेली आहे 20 ग्रॅम आणि तमालपत्र घेतलेलं आहे 15 ग्रॅम. आपण त्याचे छोटे तुकडे केलेले आहेत, ज्यामुळे भाजायला सोपं जाईल. तर या सगळ्या साहित्यात आपला सुंदर चटपटीत असा गरम मसाला तयार होतो आहे. आता पुढे कृती पाहूया. आता आपण एक एक साहित्य भाजून घेऊयात. सुरुवातीला मी धने घेतलेले आहेत. मध्यम आचेवरती आपण हा मसाला भाजणार आहोत. आता याच्यामध्ये पुढे जिरं घालतोय आपण. सुरुवातीला आपण पॅन थोडा गरम करून घेतला आणि मग आपण हे सगळं साहित्य मध्यम आचेवरती भाजून घेतोय. शहाजिरे घेतलेले आहेत, लवंगा, मिरे आणि तमालपत्र. आता आपण हे मध्यम आचेवर भाजून घेऊया. आपल्याला हे सगळं साहित्य अगदी काळं होईपर्यंत भाजायचं नाहीये. घरभर छान वास पसरला, हे साहित्य जरा चुरचुरीत झालं की आपल्याला हे डिशमध्ये काढून घ्यायचं आहे. मस्त वास सुटलेला आहे, साहित्य चुरचुरीत झालंय. आता आपण हे काढून घेऊया डिशमध्ये. आता आपण पुढे चक्री फूल घेतोय, दालचिनी, जायपत्री, हिरवे वेलदोडे आणि मसाला वेलदोडे, हे सगळं साहित्य आता भाजून घेऊया. आता हे सगळं साहित्य आपलं भाजत आलेलं आहे. आता मी जायफळ थोडं बारीक करून घालते. माझं जायफळ मोठं होतं, त्यामुळे मी अर्ध घेतलेलं आहे. तुमच्याकडे जायफळ छोटं असेल तर ते तुम्ही पूर्ण घेतलं तरी चालणार आहे. आता मी गॅस बंद करते आहे आणि हे साहित्य डिशमध्ये काढून घेते आहे. आपला गॅस आता बंद आहे, पॅन चांगला गरम आहे. आधीच्या मसाल्यांमध्ये जसं मी तुम्हाला टिप सांगितली होती तसं गरम पॅनमध्ये मी आत्ता मीठ घातलं आहे आणि तिखटही घातलं आहे, जे थोडंसं आपण फिरवून घेऊयात, भाजून घेऊयात, म्हणजे त्यातलं मॉइश्चर निघून जाईल आणि मसाला टिकायला त्याचा उपयोग होईल.
आता आपलं हे साहित्य सगळं गार झालेलं आहे. आपण आता मिक्सरमध्ये आपला मसाला 2 टप्प्यांमध्ये बारीक करून घेऊया. बघा मस्त छान बारीक झालाय आपला मसाला. आता या उरलेल्या साहित्यामध्ये आपण जे मीठ आणि तिखट पॅनमध्ये गरम केलं होतं ते पण आपण घालून घेऊया आणि मिक्स करूया. आता हे तिखट घातलेलं जे साहित्य आहे ते मी इथे भांड्यात काढते. आता हा संपूर्ण मसाला आपण पुन्हा एकदा मिक्सरमधनं फिरवून घेणार आहोत, म्हणजे सगळं साहित्य नीट मिक्स होईल. आज आपण जे साहित्य घेतलं त्यामध्ये तयार 250 ग्रॅम आपला गरम मसाला तयार झाला आहे. कोणताही चटपटीत पदार्थ म्हणजे कुठलेही वडे, टिक्की किंवा मसाले भात, रस्स्याच्या भाज्या या सगळ्यामध्ये तुम्ही हा मसाला वापरू शकता आणि या मसाल्यामुळे त्या पदार्थाची चव निश्चितच जास्त चांगली होते. तुम्ही या पद्धतीने मसाला नक्की करून पहा. पाहिलंत ना किती कमी वेळात आणि छान आपला मसाला तयार होतोय. हा मसाला फ्रीजशिवाय सुद्धा बाहेर 1.5 ते 2 वर्ष अगदी चांगला टिकतो. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. पण तो मसाला टिकण्यासाठी काही गोष्टी आपल्याला नीट लक्षात ठेवाव्या लागतात. त्या म्हणजे काय, तर ज्या बाटलीमध्ये किंवा बरणीमध्ये आपण हा मसाला भरून ठेवणार आहोत ती स्वच्छ धुतलेली आणि अगदी कोरडी असायला पाहिजे. त्याचं झाकण कायम घट्ट लावलेलं असलं पाहिजे. शिवाय मसाला जेव्हा आपण बाटलीतून काढतो तेव्हा त्यावेळेस जो चमचा वापरला जातो तो सुद्धा अगदी कोरडा असला पाहिजे. या 2-3 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. तुमचा मसाला कधीही खराब होणार नाही. या पद्धतीने मसाला करून पहा आणि मला कमेंट द्या. तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असली, गरम मसाला तयार करण्याचा हा व्हिडिओ आवडला असला तर पटकन व्हिडिओला लाईक करा आणि लिंक जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा. माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा आणि तेव्हाच शेजारचं बेल आयकॉन दाबायला विसरू नका. त्यामुळे मी वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत अगदी लगेच पोचतील. पुन्हा आपण नवीन अशा छानशा टेस्टी स्वादिष्ट रेसिपीसह लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.